राधे, आज यायला उशीर केलास ग? अव गोदाक्का, आज वटपौर्णिमा नाही काय? वडाला जाऊन दोरा बांधून फेऱ्या बी मारून आलो बघा. अगं फेऱ्या मारून काय म्हणते? पूजा करून आले म्हण. अव तेच ते, फेऱ्या काय आणि पूजा काय एकच आहे बघा. बर बाई. अहो गोदाक्का, ती वटपौर्णिमेची पूजा खरी असते काय व? म्हणजे? अव म्हणजे 7 जन्मी ह्योच नवरा मिळावा, नवऱ्याच्या आयुष्याची दोरी बळकट व्हावी म्हणून आपण बायका पूजा करतो खरं, पण हे समजा खरं असेल काय व? तू पूजा करून आलीस ना व? मग अव ते रीतिरिवाज आहे म्हणून करून आलो. खरं काय ते कुणाला माहिती आहे वे? थोरल्या वहिनी साहेब, तुम्ही करून आला पूजा? कसली पूजा? अंजली, तू हिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकस. अव गोदाक्का, थोरल्या वहिनी साहेब लय शिकलेल्या आहेत म्हणून त्यांना माहिती आहे, त्यांनाच विचारायचं पाहिजे मी. काय? आपण बायका आजच्या दिवशी वडाची पूजा करतो बघा, फेऱ्या बी मारतो आणि 7 जन्मी ह्योच नवरा मिळावा म्हणून देवाजवळ प्रार्थना बी करतो. हे समजा खरं असेल काय व? आणि मिळतो काय तसा आशीर्वाद? मुळातच आशीर्वाद मिळावा ना म्हणून कुठलीही पूजा करायचीच नसते. आपण मनापासून प्रार्थना केली की आशीर्वाद आपोआपच मिळतो. आणि हे सगळं ना आपापल्या मानण्यावर असतं. देव आहे नाही याचा काही संबंध नसतो. मग सगळ्या बायका पूजा करतात ते? वटपौर्णिमा हे नवरा बायको मधल्या प्रेमाचं प्रतीक. आपलं जर का आपल्या नवऱ्यावर खूप प्रेम असेल ना तर आपोआपच आपले पाय वडाकडे खेचले जातात. त्यासाठी वेगळं असं काही कारण लागत नाही. अहो माझ्या बी मनात तसं काय नव्हतं बघा, आपोआपच गेली मी बी वडाची पूजा करायला. मग एवढा येळ रामायण कशाला घातलीस? तुम्ही नाही गेला? त्याचीच तयारी करते. बर गोदाक्का, आज वडाची पूजा करून झाली ना की मग मी शिकवणीला पण जाणार. आज त्या बायकांना जरा उशिराच बोलवलं. होय, आज बायकासनी उशीर होणार, कारण ते वटपौर्णिमा पूजा करून घरातली कामं आटपून जेवण करून मग येणार त्या. मग जरा उशीर होणारच की त्यासनी. गोदाक्का, आज वटपौर्णिमा आहेच आहे, पण अजून एक विशेष आहे. काय ग? राणाजी शिकायला तयार झाले आणि ते आता आजपासून वर्गातही येणार आहे. काय सांगतीस? राणा शिकायला तयार झाला? हो, खरंच. काल जे काही झालं ना ते सगळं चांगलं झालं. यांना शिकायचं महत्व पटलं आणि आता आजपासून रोज शिकणार आहे तसंही कबूल केलं. देवच पावला म्हणायचा. तुला यश आलं बघ. आता दिसतंय तरी. अगं दिसतंय काय? आलंयच यश. किती वर्ष वाट बघत होतो ह्या दिसाची. तेव्हा आला वटपौर्णिमेचा दिस घेऊन. आता त्याच्या आयुष्याच्या दोरी बरोबरच त्याच्या शिक्षणाची दोरी बी बळकट करतो. हो, तुम्ही काही काळजी करू नका. राधा, ते दूध ठेवलंय. थोरल्या सब तुम्ही? वहिनी कुठे? वडाची पूजा करायला त्या येणार असतील ना? त्यात झोपलेत. उठले की नाही ते बघू काय? आज वटपौर्णिमा आणि अजून झोपल्यात. मग जाऊन उठू काय? अहो, ऐकलत का? दूध ठेवलंय तुमचं, पटकन आवरा. अहो, अहो,
काय झालं? नाही, काही नाही. नाही, तुम्ही असं एकदम अंगावर यायलात म्हणून विचारलं. ते दूध ठेवलंय, तेवढं पिऊन घ्या पटकन. आणि आवरा आता लवकर. मी आज लवकर बाहेर पडणार. आज खूप महत्वाचा दिवस आहे. का? काय आहे आज? अहो, असं काय करता? आज वटपौर्णिमा नाहीये का? आजच्या दिवशी बायकांनी नवऱ्यासाठी व्रत करायचं असतं. 7 जन्म हाच नवरा मिळावा ना म्हणून. मग तुम्ही पण करणार आहे काय? तुम्हीच सांगा, करू का नको? आता ते मी कसं सांगणार? का? एवढ्यात कंटाळाच वाटतं मला. पुढच्या जन्मी नकोय मी. अहो नाही नाही, असं काय नाही. अहो 7 काय, पुढले 7 जन्म मला तुम्हीच पाहिजेत. खरंच? होय, खरंच सांगतोय. पण ते पुढच्या जन्मात मी मागे लागणार काय, शिका म्हणून? नाही, पुढच्या जन्मात ना मी तुम्हाला लहानपणीच भेटेल. मग हाताला धरूनच तुम्हाला रोज शाळेत घेऊन जात जाईल. अहो अशी याच येणार नाही बघा. तुम्ही सांगतील असल्यावर बघा, पुढच्या जन्मी शाळेत पहिला नंबर काढतो का नाही. आणि मग ह्या जन्माचं काय? काय? निरक्षरच राहणारच वाटतं. अहो राहिलो असतो, पण तुम्ही राहू देताय वय. आता आवरा लवकर. आज खूप महत्वाचा दिवस आहे, माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी. आज तुम्ही शिकायला सुरुवात करणार आहात, लक्षात आहे ना? आजपासनं? हो. अहो उद्यापासनं करू की? अजिबात नाही. चांगल्या कामांना उशीर नको. तुम्ही आज पूजा करा, आपण उद्यापासनं करू. तुम्ही फार टाळाटाळ करायला लागलात बरं का परत. तुम्ही आजच शिकायला सुरुवात करायची. आणि तसं नाही केलं ना, रागवीन मी तुमच्या. बघा तुम्हाला काय हवंय ते. अहो लई डेंजर धमकी देता बघा तुम्ही. हो, आहे मी डेंजर. चला, नवीन कपडे आणले तेवढे घाला. नवीन कपडा बघू. अहो ही असली कपडे नाही घालत तुम्ही, घ्या. अहो, एकदा घालून तर बघा, मग कळेल. अहो शेतकरी माणूस मी, ही असली कपडे नाही शोभणार मला, घ्या. असली म्हणजे मी काय वाईट कपडे देते का तुम्हाला? आणि आता तुम्ही शिकायला सुरुवात करणार आहात ना, मग असेच कपडे घालायचे. घ्या. अहो शिकतोय म्हणलं ना व, पण ही असली कपडे नको, घ्या. अहो काय झालं? अहो सांगा की काय झालंय? मी खूप मनापासून आणले होते ते कपडे तुमच्यासाठी. तुम्हाला घालायचे असेल तर घाला, नाही तर ठेवा तसेच. अहो अहो ऐका तर, एवढ्या वर्षात शिकायला जमलं नाही, ते शिकायला लावायला. आणि आता ही कापड, लई डेंजर बाबा तुम्ही. अहो ताईसाहेब, ओ ताईसाहेब, ओ ताईसाहेब, उठा की. चंदे, तुला किती वेळा सांगितलंय का, जरा जरा शिस्त उठवत जा बरं आम्हासनी. कसली ढेकळाची शिस्त? ताईसाहेब, तुम्ही ती मशाल हातात घेऊन उभं राहणार होता ना व? कुठं आहे ती मशाल? काय झालं त्या मशालीचं? हा, कसली मशाल? डोसकं फिरलंय का काय तुझं? सकाळ सकाळ काय बडबड करायलीस? अहो ताईसाहेब, ते रानाताचं बालपण, तुमच्या सासूबाई समजा विसरला का काय तुम्ही? आणि ती मास्तरनीच्या आणि ते रानाताच्या तुम्ही भांडण लावून देणार होता ना व? त्याचं काय झालं? मग देणारच आहे, जरा येळ तर येऊ दे तशी. अहो ताईसाहेब, ये कधीच निघून गेली. भांडणाचा भडका सोडा, आता प्रेमाचा भडका दोघांच्या चालू झालाय. तुमची आता मशाल इजवा. जरा सवनं सांगते का काय झालंय ते?
सवनं सांगू हा तर काय सांगू, राहू द्या, उपयोग नाही त्याचा. बर चला आवरा आता, ते वडाची पूजा करायला जायचं. ते आज काय ते हा वटपौर्णिमा आहे ना व, 7 जन्म ह्योच नवरा मिळावा हे म्हणून वडाची पूजा करतात ना व. चला. म्हणजे काय आता पुढचं 7 जन्म आम्ही हो ताप सहन करायचं काय डोसक्याला? या जन्मात मिळालाय ते बस झालं. आधीच काय कर्तृत्व नाही, त्यात ते भरीला दारू, काय गरज नाही. ते वडाची पूजा करण्यापेक्षा 2 तास आम्ही जास्तीच झोपतो, ते चांगलं आहे आमच्यासाठी. आव ताई साहेब, अहो आता झोपायची वेळ गेली, आता बॅग भराय घ्या. चला निघावं लागणार आहे घरातनं लवकरच. चला. ए, कुणाची हिम्मत आहे का आम्हासनी या घरातनं बाहेर हाकलायची? आमचं लाडकं राणा भाऊजी असं काय बी होऊ देणार नाहीत. ताईसाहेब आता रानादा लाडकं नाही राहिलं. अहो ताईसाहेब आजपासून रानादा शिकाय सुरू करणार आहे. कोण म्हणलं? आता कोण म्हटलं? अहो घरात समजा तेच तर चालू आहे. तुम्ही असं लोळत बसतायसा आणि हिथं घरातली बघा तुमच्या विरोधात कटकारस्थानं चालू करतात. आम्ही कटकार असताना होऊ देऊ तर ना. अहो ताईसाहेब तुम्हाला कसं काय बी कळत नाही हो. अहो आता ऐका, रानादा शिकणार म्हणजे शान होणार, बरोबर? आता चूक काय बरोबर काय हे समजा त्यासनी समजणार, बरोबर आहे का नाही? तुम्हाला काय कळतंय का मी काय बोलायला येते? काय ग तुझं? अहो ताईसाहेब म्हणजे तुमची समधी पाप बाहेर पडणार. मुस्काट फोडू का? उठ उठ उठ, उभी राहून बोला जाणी. अहो ताईसाहेब तसं काय बी नाही हो. म्हणजे तुम्ही तर चांगल्यासाठी करतायसा, पर घरातल्यांना तर पापच वाटणार ना हो. कळतंय? बॅगा भराय घेऊ का? ए, आधी तू तुझी टकली बंद करा, आमचा टाळका साटकायच्या टकली बंद कर. नाहीतर अहो ताईसाहेब मग आता मी काय करू, मला बी सुधारणा झाल्या. आता मी परत त्या घरी गेल्यावरती तात्या मला ते शेतात खुरपाय सांगणार, मला ऊन सहन होत नाही. काय तर करावं ताई. थोबड बंद कर, थोबड बंद कर. आणि आता आम्हासनी जरा नीट शांतपणे विचार करू दे. ओ ताईसाहेब जरा नाही लई विचार करायला लागणार आहे. तेव्हा मास्तरडीनं त्या ठोकळ्याला शिकवू दे, नाहीतर काय बी होऊ दे. आम्ही यातनं बाहेर पडणार. घरातलं अगं ये आडाने, घरात नाही ग, बाहेर पडणार म्हणजे या संध्या भानगडीतनं बाहेर पडणार आणि हितच राहणार या घरात, ते बी आमचा हक्क गाजवत. तेव्हा मास्तरडीनं किती बी उड्या मारू दे ग, किती बी उड्या मारू दे, आमच्या पोझिशनला तिला कधीच हात लावता येणार नाही. अहो ताईसाहेब तिला तुमच्या पोझिशन घ्यायची काय गरज आहे काय? अहो आधीच तिनं स्वतःची जागा तयार केली आहे, ते बी रानादाच्या मनात. जरा इसकटून सांगू काय कसली जागा ते? चंदे अहो ऐका तर माझं. अहो असं काय करताय? काय झालं? बोला की माझ्या संगत. मला नाही बोलायचं. मग नुसतं ऐका तरी. मला ऐकायचंही नाहीये काय. तुम्ही सगळं तुमच्या मनाचं करता. मी कुठं? उलट तुम्हीच तुमच्या मनाचं करायलाय. मी? अरे वा, आता सगळं माझ्यावर ढकललं. मी कधी काय तुमचं ऐकलं नाहीये. मग मी कधी नाही ऐकलं ते तरी सांगा. राहू द्या, आज वटपौर्णिमा, भांडू नका माझ्याशी. मी भांडतोय? उलट तुम्हीच भांडते माझ्या बरोबर. मग तुम्ही ऐकत नाही तर मी काय करू? अहो काय नाही ऐकत ते तरी सांगा. आजपासून शिकायला यायचं मान्य करा. केलं. आणि मी आणलेले नवीन कपडे घालायचं पण मान्य करा. ओके. मी काय म्हणतो, तुम्ही सांगितलं मी एक ऐकलं का नाही, आता तुम्ही माझं एक ऐकायचं. सांगा. ती तसली कापड नाही घालणार मी. तुम्हाला काय हवं ते करा. अहो अहो ऐका तर, उद्या करतो की. आज का नको? आज लई काम आहेत शेतात. बरकतजींना मी सांगते, ते करतील काम. ते पाटी पेन्सिल दप्तर बी नाही माझ्याकडं. नकोच आपल्याला, मी आहे ना. ऐक ऐक. अहो पाय लई दुखताय तो. हो का? मग घरी जाऊन आराम करा तुम्ही, माझ्या मागे मागे येऊ नका. अहो
अहो थांबा हो. हे काय असं बिना चपलीचं का चाललंय? चप्पल घाला की. पूजेला चालले ना मी, मग चप्पल घालायची नसते. हो, चप्पल घातल्यावर काय पूजा बिघडत असती होय? अहो काय नाही, तुम्ही घाला. नको, मला 7 जन्म तुम्हीच हव्या, म्हणून अनवाणीत जाणार मी. तुम्ही तर माझं काहीच ऐकत नाही, शिकायचंही मान्य करत नाही आहात आणि मी दिलेले नवीन कपडेही नकोत तुम्हाला. अहो कुठलाही शे कुठं बी नाही तुम्ही आता. पूजेला चालले मी, मागे मागे येऊ नका आता. अहो ऐका तर. अहो लई हटवा द्यात बाबा तुम्ही. आता कसं समजवायचं यासनी? आलं अंजलीताई. अंजलीताई, आज लई छान दिसायला लागला बघा तुम्ही. तुमचीच वाट बघत होतो वय. शिकवणीला कधी यायचं? आज दुपारी जेवण झाले ना तुमचे की आरामात या. हा चालतंय. आणि किती दिवस लागणार मला लिस्टा बनवायला? तुम्ही किती लवकर शिकताय त्यावर अवलंबून आहे सगळं. असं वय. माझ्या आजच सगळं शिकते बघा. हा बर, चला आता आधी पूजा करू. वय चला चल. अंजलीताई, एक विचारू? विचारा ना. नाही म्हणजे तुम्ही शहरातल्या एवढं शिकलेल्या मॉडर्न आणि तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करावीशी का वाटली व? शहरातल्या मॉडर्न बायकांना 7 जन्म तोच नवरा हवा असेल तर? तसं नाही, म्हणजे शिकलेल्या बायकांचा ह्या असल्या पूजेवर विश्वास नसतो ना, म्हणून विचारलं. मला आवडतं. ह्या आपल्या जुन्या परंपरा आहेत. त्या आपण समजून आणि उमजून केल्या तर काय हरकत आहे? आजचा दिवस आपल्या नवऱ्याबद्दल प्रेम व्यक्त करण्याचा आहे. त्याचबरोबर या दिवशी निसर्गाबद्दलही प्रेम व्यक्त करायला हवंच ना. आपण ह्या निमित्तानं का होईना वडाच्या झाडापाशी येतो, थांबतो, त्याची पूजा करतो. हे चांगलंच आहे की. पण मग वडाचं झाड का? अगं ह्या वडाच्या झाडाखाली सावित्रीनं वाचवलं नव्हतं तिच्या नवऱ्याला. बरोबर. वडाच्या झाडातून आपल्याला श्वास घ्यायला लागणारा ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात मिळतो आणि ऑक्सिजन तर आपलं आयुष्य आहे. आजच्या दिवशी आपण ह्या वडाच्या झाडाला दोरा बांधून त्याच्याशी असलेलं नातं घट्ट करतो. झाडं तोडून, फांद्या कापून कोणतेही सण आणि पूजा करायच्या नसतात. आपण जर का विचार करून सण साजरे केले ना तर आपल्याला संस्कृती जपता येते आणि मग आपण मॉडर्नही होतो. समजलं? हा समजलं. नाही म्हणजे यमाचं मला माहिती होतं, पण ह्या अक्षिकांचं आत्ताच कळलं बघा वय. काय बी म्हणा, पण तुमच्याकडनं लई काय माहिती मिळते बघा आम्हासनी. पण मी काय म्हणतोय वहिनी साहेब, अहो आज सणाचा दिवस, तेव्हा शाळेला सुट्टी देणार ना व? अजिबात नाही. जेवण झालं दुपारी या सगळे. नाहीतर काय. आणि माझं लिस्टा बी शिकून व्हायचंय. तिच्या लिस्टांचं काय कौतुक आहे बया? तुझ्या लिस्ट पायी आज सणासुदीची आमची पोरं घरी उपाशी राहू देत वय का? बरं थांबा. आज आपण सुट्टी घेऊया, पण उद्या सगळ्यांनी यायचा. अहो पण शिकवते. उद्या मी तुम्हाला लिस्ट शिकवी. चालतं. चल. राणाजींना शिकायचं नाहीये, त्यामुळे सगळं त्यांच्या मनाप्रमाणे जुळून येतंय वाटतं.